मला डायरेक्ट क्लोरीनचा एकदम उग्र वास आला आणि स्टेममध्ये फोन लावला तर तर त्यांना सांगितलं की आमच्या इथे असा क्लोरीनचा वास येतोय, आमचं क्लोरीन लीक झालं असेल असं त्यांना सांगितलं. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की ते तुमचं नाही झालं, ते आमचं झालंय. अब भिवंडी के स्टूडेंट्स के लिए लॉ की डिग्री हासिल करना हुआ और भी एक्साइटिंग. हुदा स्कूल के मैनेजमेंट द्वारा शुरू किया गया है आरबी लॉ कॉलेज. आरबी लॉ कॉलेज में साल 2025-26 के लिए एडमिशन स्टार्ट हो गए हैं. यहाँ स्टूडेंट्स को डीप स्टडी के लिए मूड कोर्ट कंपटीशन कराए जाते हैं. साथ ही इंडोर और आउटडोर स्पोर्ट्स कंपटीशन भी होते हैं और फ्रिक्वेंटली लीगल विजिट्स भी कराए जाते हैं. और सबसे अहम बात यहाँ पर है एक्सपीरियंस फैकल्टी टीचर्स फॉर द बेस्ट गाइडेंस. आरबी लॉ कॉलेज मैनेज बाय हुदा स्कूल एंड जूनियर कॉलेज एट भंडारी कंपाउंड नियर मुथूट फाइनेंस, नारपोली, भिवंडी. भिवंडी के STM वाटर प्लांट में क्लोरीन गैस रिसाव, 5 कर्मचारी अस्पताल में भर्ती. STM वाटर प्लांट में क्लोरीन गैस रिसाव की शिकायत प्राप्त होते ही प्रशासन हरकत में आ गया. जानकारी मिलते ही माननीय अतिरिक्त आयुक्त उप अभियंता श्री पटनावर, अग्निशमन विभाग के कर्मचारी, मनपा का मुख्य आपातकालीन कक्ष दल, सुरक्षा अधिकारी श्री खैरे और शांति नगर पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस अधिकारी माननीय गायकवाड़ अपने दलबल के साथ मौके पर पहुंचे. सुरक्षा के दृष्टिकोण से मुख्य आपातकालीन कक्ष के कर्मचारियों ने प्लांट परिसर के चारों ओर सुरक्षा पट्टी लगाकर आवागमन रोक दिया. गैस रिसाव की वजह से TMC के 5 कर्मचारी प्रभावित हुए हैं. इनमें अखिलेश मिश्रा वॉचमैन, प्रकाश पाटिल केमिस्ट फिल्टर, ऋषिकेश महात्र हेल्पर, विपुल चौधरी फिल्टर हेल्पर, जसवंत चौधरी PSE हेल्पर. सभी प्रभावित कर्मचारियों को उपचार के लिए लाइफलाइन हॉस्पिटल भिवंडी में भर्ती कराया गया है. प्रशासन के अनुसार वर्तमान में स्थिति पूरी तरह नियंत्रण में है और STM वाटर प्लांट को फिर से शुरू कर दिया गया है. सर, रात्रीचं नेमकी प्रकरण काय घडलेलं त्याच्याबद्दल पहिले आपलं नाव आणि आपण कोणत्या पदावर आहे त्याच्याबद्दल माहिती द्या. हां, मी प्रकाश लक्ष्मण पाटील. मी ठाणे महानगरपालिकेच्या 280 MLD जलशुद्धीकरण केंद्रामध्ये केमिस्ट या पदावर काम करतो. रात्री आम्ही ड्युटीला होतो नाईट शिफ्टमध्ये. नाईट शिफ्टमध्ये मी पाण्याची टेस्ट केली, वॉटर टर्बिडी. त्याच्यानंतर मला लघवी आली, तर लघवीला मी टॉयलेट इकडे जुन्या बिल्डिंगमध्ये आहे ना, जुन्या बिल्डिंगमध्ये आलो. जुन्या बिल्डिंगमध्ये लघवी करतानाच मला डायरेक्ट क्लोरीनचा एकदम उग्र वास आला, क्लोरीन लिकेजचा. मग मी पटकन किरण चौधरी जो क्लोरीन ऑपरेटर आहे, म्हणजे वेल्डर ऑपरेटर आहे, तो क्लोरीनचं तेच बघतात. तर ते त्यांना सांगितलं, तो पटकन माझ्यासोबत आला. आम्ही दोघं खाली गेलो. तो टनर जो त्यांनी सकाळी जोडलेला होता तो लगेच बंद केला आणि मग आम्ही तिथून जात असताना बऱ्यापैकी दोघांना पण क्लोरीन लागले आम्हाला. त्याच्यानंतर आम्ही इन्फेक्टेड एरियापासून थोडंसं बाजूला गेलो आणि स्टेममध्ये फोन लावला तर त्यांना सांगितलं की आमच्या इथे असा क्लोरीनचा वास येतोय, आमचं क्लोरीन लीक झालं असेल असं त्यांना सांगितलं. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की ते तुमचं नाही झालं, ते आमचं झालं आहे. मग आम्ही लगेच आमचे सहकारी होते ते जयवंत चौधरी यांना फोन करून सांगितले की जे आपले जेवढे कामगार आहेत त्यांना तुम्ही क्लोरीनच्या इन्फेक्टेड एरिया आहे त्याच्यापासून बाजूला नाही. मग ते त्यांनी बाजूला नेलं. त्याच्यानंतर आम्ही मेन गेटवरती गेलो. मेन गेटवरती मग ऋषिकेशला क्लोरीन लागलेली, जयवंतचं चौधरीला पण लागलेली, मग अखिलेशला पण लागलेली जास्त, आपला वॉचमॅन. मग आम्ही लाईफलाईनमध्ये ॲडमिट झालो. किती लोक दुखापत झाले? 5 लोक झालेत. मी, प्रकाश, अखिलेश, जयवंत चौधरी, ऋषिकेश म्हात्रे आणि विपुल चौधरी. त्यांच्या आता नेमकी परिस्थिती कसं आहे? विपुल चौधरी, जयवंत म्हात्रे आणि ऋषिकेश म्हात्रे यांनी सकाळी 3:30च्या आसपास डिस्चार्ज घेतलं, ते गेले. ICUमध्ये आहेत, त्यांची परिस्थिती कसं आहे? त्यांची आता व्यवस्थित आहे. मी त्यांना बघून आलो सकाळी. त्यांची आता परिस्थिती चांगली आहे. माझी पण परिस्थिती बरोबर आहे, व्यवस्थित आहे.